आज या ठिकाणी चिखली तालुका जिल्हा बुलढाणा सामान्य रुग्णालय मी मालक बोलतो या व्हिडिओच्या माध्यमातून चिखली तालुका माहिती अधिकार प्रचारक बुलढाणा आणि आमचे काही पदाधिकारी आमच्या सोबत आहेत माननीय शिंगणे साहेब आणि काही या ठिकाणी आरोग्याचा काही दवाखाना देण्यासाठी यांनी लाभ घेण्यासाठी काही इथं नागरिक आलेले आहेत. तर अशा या ठिकाणी आपण आलो आहोत की चिखली शहर हे आजूबाजूच्या खेड्याला लागून असलेले एक शहर आहे आणि खूप उत्तम शहर आहे. आणि ह्या उत्तम शहरामध्ये या शहरामध्ये आपण आरोग्य विभागासाठी किंवा आरोग्य केंद्र या ठिकाणी खुललेलं आहे आणि तालुक्याच्या लेवलला एक केंद्र आहे. इथं भरपूर काही कर्मचारी सुद्धा काम करतात आणि हे सगळं काही संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या काही नमूद गोष्टी केलेल्या आहेत आणि या संविधानाच्या माध्यमातून आपण आज बोलणार आहोत. कारण काय होतं माहिती आहे का, जनतेचा पैसा हा जनतेचे कर भरते त्या कराच्या माध्यमातून ह्या लोकांचे पगार होतात आणि या पगाराच्या माध्यमातून सगळी काही दुनिया त्या ठिकाणी चालते. अशा माध्यमातून आज या ठिकाणी आपण आलो. आमचे काही सहकारी आहेत, आमचे काही नागरिक आहेत, काही आरोग्याचा लाभ घेण्यासाठी इथे आलेले आहेत. पण आपण इथे अस्वच्छता या ठिकाणी दिसत आहे. मी आता काही कर्मचाऱ्यांना विचारलं की बाबा इथं अस्वच्छता काय आहे, की म्हणजे इथं कर्मचारी नाही. मग आपण इथं आरोग्य घेण्यासाठी येतो का आरोग्य बिघडवण्यासाठी येतो, हा एक आम्हाला दुःखीचा प्रश्न त्या ठिकाणी पडला की बाबा या ठिकाणी अशा गोष्टी का घडतात, इथं बोलत का नाही कोणी, जनता का बोलत नाही. आणि आज या ठिकाणी माझ्या निदर्शनात आलं आणि मी निदर्शनाच्या माध्यमातून आज ठिकाणी तुम्हाला स्वच्छता दाखवतो की इथं स्वच्छता आहे की नाही, काय प्रकारे तरी. मी पाहताय की आज या चिखली तालुक्यामध्ये पाहतोय आपण खूप मोठं रुग्णालय या ठिकाणी खोलून ठेवलंय आणि भयानक परिस्थिती निर्माण झाली. आम्ही त्या ठिकाणी आता इथं पहा, ह्या आमच्या मायमावल्या जेवण करतात, इथं किती घाण आहे पहा बरी, भयानक घाण. एकही गुण इथं धडत नाही. आणि हे पहा, हे डुकराची पिलं पहा, पाणी सुद्धा नाही या ठिकाणी. या नागरिकांची मागणी ही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. काय किती म्हणजे पैसा जातोय कुठं? आज जो तुम्हाला पैसा दिला जातोय माध्यमातून, तो पैसा जातोय कुठं, हा एक प्रश्न जनतेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि आज मामाला सांगितलं जेवण करता, पाणी आहे का ताई तुम्हाला? तुम्ही कशासाठी आले इथं? जेवायला. म्हणजे डिलिव्हरी होईल. सांगा, डिलिव्हरी होतात या ठिकाणी या लोकांना पाणी पिण्याची व्यवस्था नाहीये, इथं स्वच्छतेची व्यवस्था नाहीये. किती दिवस झाले तुम्ही इथे येतात? 3 दिवस झाले या मामाला इथे येतात. आणि सरकार करतं का? आणि इथले सीएस करतात का? इथले इन्चार्ज करतात का? आम्ही काय कर्मचाऱ्याला विचारलं असता, ते कर्मचारी होते इथं कोणत्या कामाला इथं माणूस नाही. मग ह्या कामावर माणूस नाही तर मग दवाखाना चालतोय कसा? यांचे पगार थांबवले पाहिजे. या माध्यमातून आता पाहा तुम्ही भयानक परिस्थिती निर्माण झाली. तुम्ही इथे झाडझूड नाही, इथं गांधरगवत वाढलंय. हे पहा, हे आमच्या सोबत एक नागरिक आहे, दवाखान्यामध्ये आले होते. कशा करता आले तुम्ही? आम्ही तोंडाला तरा घालता फोडं घालते. तर मागच्या मंगळवारी आलो मी, तर हे म्हणे टाइम झाला. मी म्हणलं बा मला सिटी स्कॅन नाही इथं, तर मला कोणता अर्ज भरा, आपलं या फार भाडा म्हणलं. मला आंबोली द्या, मला द्या. दिली नाही. 4 वाजेला पोहोचवलं. म्हणलं मी 4 ला येत नाही, मी आज आलो. हे असा दवाखाना आहे. हे फार भाडायला पाहिजे कधी नाही सिटी स्कॅन मग तोंड कट सुचेल होतं. मग हे फार भाडून मला अशा या अवस्थेमध्ये जर या लोकांची ग्रामस्थांची जर अशी दुरावस्था होत असेल तर आपण दवाखाने उघडे दवाखाना कसा करता उघडले? हे फार भाडा पाळला नाही. आपलं नाव सांगा. परमेश्वर तुकाराम रातकाडे. बरं कुठले तुम्ही? शिरोडी. बरं पहा तुम्ही किती भयानक परिस्थिती पहा, किती भयानक पहा. हे इथं पाय लोकांनी आकट्या करून बसले, तर ही स्वच्छता नाहीये. भयानक परिस्थिती निर्माण झाली इथं. आणि काय आरोग्य तुम्ही ठीक करता, दवाखान्याच्या ठिकाणी असं आरोग्य बिघडवायची कामं करता तुम्ही. आरोग्य मंत्र्यांना मी आवाहन करतो साहेब की हे कुठेतरी लक्ष घाला. दिव्यांग तपासणी शिबिर पण घेतात इथं पहा तुम्ही. दिव्यांग तपासणी शिबिर दर दुसरा मंगळवार आणि चौथा मंगळवार या ठिकाणी दिले. तर किती स्वच्छता पाहिजे. इकडे पहा तुम्ही किती भयानक. हे पहा तुम्ही किती भयानक अवस्था आहे. त्या बाईकडे गांधर तिकडे कसे लोक राहतील, कसे लोक खातील. आणि इथं आमच्या मामाला डिलिव्हरी जे येतात, पेशंट येतात, त्या ठिकाणी जेवण करतात. अशा अवस्थेमध्ये करोडोना लाखो रुपये त्या ठिकाणी आरोग्यावर खर्च केले जातोय. इथं लसीकरण विभाग आहे. हे काही अवस्था इथं दुरावस्था दिसते, भयानक परिस्थिती आहे. तिथं आयुष्य विभाग आहे. पाय किती भयानक आहे. कोणत्याच विभागामध्ये काही परिस्थिती भयानक परिस्थिती झालेली आहे की भयानक. इकडे 2 मिनिटं. आज आपण पाहतोय की इथं किती परिस्थिती बेकार आहे. आज ही लाईव्ह परिस्थिती तुम्हाला दाखवली. मी ज्यावेळी दवाखान्यामध्ये आलो एक दुरुस्त घेऊन अपंगासाठी आणि अपंगाची तपासणी करण्यासाठी आणि दुसरा आम्हाला 23 तारीख दिली.
कारण त्या 23 तारखेच्या मंगळवारी त्या ठिकाणी तपासणी होत असती. आम्ही त्या ठिकाणी आलो तर मला त्या ठिकाणी डुकरं आणि त्या लेडीज आमच्या ज्या बाया आहे जेवायला बसलेल्या आहेत त्यांच्यासोबत ते डुकरं त्या ठिकाणी परिसरामध्ये होते. आणि मी त्या ठिकाणी तत्काळ आमचे CS साहेब बिराजदार म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे त्यांना सुद्धा मी फोन केला आणि व्हिडिओ कॉल करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की आपण करू म्हणून. पण अशी अवस्था तुम्ही अशी असाल तर हे सरकार करतं काय? हे आरोग्यमंत्री करतात काय? इथले जे ज्यांना जे इथले जे कमांड राखण्यासाठी जे अधिकार दिलेले ते अधिकारी गेले कुठं? या अधिकाऱ्यांना सुद्धा जाब विचारला गेला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये या लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाहीये. संविधानाने जनता मालक ठेवलेली आहे आणि या जनतेच्या माध्यमातून जनतेचा जो कर भरतो त्यातून तुमचे पगार होतात आणि सगळा खर्च त्या ठिकाणी होतो. अशा खर्चातून तुम्ही ज्या लोकांचा पैशाचा उधळमात करत असाल तर जनता तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारणार आहे अशा अवस्थेमध्ये. हा पाय भयानक अवस्था आहे. इथं कुत्रे डुकरं हौदाच मांडून गेला. इथं म्हणजे माणसं राहतात का जनावर राहतात हेच कळत नाही. हा पाय डुकरं पाय कुत्रे पाय डुकरं. हा म्हणजे डुकरांचा दवाखाना आहे का जनावरांचा दवाखाना आहे का माणसाचा दवाखाना हेच कळून नाही राहिलं. नेमकं काय चाललंय इथं पहा तुम्ही. या लोकांनी सांगितलं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, इथं राहण्याची व्यवस्था नाही, बसण्याची व्यवस्था नाही. हा आता हे घरून पाणी बाहेर पाणी घरून आणलं. किती दिवस घरून पाणी आणणार आहे? हा उभे राहा मावशी उभे राहा तुम्ही सगळे काय तुमच्या समस्या तर सांगा. तुमचं काय सांगा. पाणी नाही यांना पिण्यासाठी आणि स्वच्छता नाहीये. हा मग आपण जो कर भरतोय ताई जे बाबासाहेबांना आपलं संविधान दिलंय त्या संविधानाच्या अधिकारानं जर हे लोक जर काम करत नसतील तर याचं करायचं काय? या लोकांना निलंबित केलं पाहिजे की नाही? हा बाबासाहेबांना कोणाला अधिकार दिले? जनतेने सर्वसामान्य जनतेला अधिकार दिले बरोबर आहे. मग या संविधानात जर सर्वसामान्य जनतेला अधिकार दिले असतील तर या लोकांचं काम काय? साफसफाई करायची. हे आमची मायमाऊली सुद्धा बोलते. मायमाऊलीला सुद्धा संविधान समजतंय, बाबासाहेब समजतात. तुम्ही असं अडाणी समजू नका. जनता अडाणी नाही समजू नका. तुमच्यावर नक्कीच कारवाई झाल्या पाहिजे. इथल्या अधिकारी जे असतील तिथं नक्कीच कारवाई झाल्या पाहिजे असं मी आव्हान आरोग्यमंत्र्यांना करतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.